तर ठाकरेंच्या शिवसेनेचे माजी खासदार विनायक राऊतांनी राजन साळवींवर टीका केली आहे। तर आमदार भास्कर जाधव यांनी पक्षातील नेत्यांना कानपिचक्या दिल्याचं पाहायला मिळालं। मला क्यू करावंशी वाटते आणि खूप दया येते राजन साळवींची। प्रत्येक ठिकाणी मला आपल्याला भाजपमध्ये जायचं आहे, देवेंद्रजी फडणवीस मला हे देणार ते देणार, मला MLC देणार असं सातत्याने सांगत होते। परंतु आज भारतीय जनता पक्षाने त्यांना कायमची दारे बंद केली। देवेंद्र फडणवीस साहेबांनी त्यांना साधी भेटसुद्धा दिली नाही आणि ज्या सामंत कुटुंबियांच्या विरोधात तथाकथित आरोळी ठोकण्याचं काम करत होते त्याच सामंत कुटुंबियांचं ते पालकत्व राजन साळवींना स्वीकारावं लागणार रत्नागिरीमध्ये, हे त्यांच्यावर नियतीने उगवलेला तो सूड आहे। जातील त्यांना जाऊ द्या म्हणण्यापेक्षा त्यांना आता आपल्याला ही सांगण्याची वेळ आलेली आहे, अरे कुठे चाललात, तुमचे तर परतीचे दोर कापलेलेच आहेत। ज्या पद्धतीने विजापूरच्या किल्ल्यामध्ये एक मोठा खंदक खणलेला होता, इकडून जर घोडा तिकडून उडवायचा असेल किंवा पलीकडे जर पोहोचवायचा असेल तर ते खंदकातच विरोधकांचं सैन्य पडून मरत होतं। तशा पद्धतीने कुठेही गेलात तरी आता खंदकच आहेत। त्या खंदकात पडून मरण्यापेक्षा इथंच थांबा, इथेच लढा, आपण लढू आणि पुन्हा एकदा बाळासाहेबांची पुण्याई उभी करू। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।